तुमचा प्रॉब्लेम काय हो? बायकोवर विश्वास नाहीच आहे ना तुमचा? अहो मी म्हटलं ना तुम्हाला, आधीरानं मला पाडलंय तर लगेच मला चुकीचं ठरवून मोकळे झालात. हे बघा, या विषयावर आपलं एकमत होणार आहे का मंदा? नाही ना, मग नको बोलूया, जरा गप्प राहा. का? बोलायला पाहिजे ना, बोलायला पाहिजेच. ज्यावेळेला आधीरा पडली होती त्यावेळेला बरोबर माझ्यावर सगळ्यांनी, अगदी तिने सांगितलं की मी तिला पाडलं तर विश्वास ठेवला, आणि मी सांगितलं तर विश्वास नाही ठेवत आहेत. विश्वास कशाला ठेवायला पाहिजे? मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. तू आधीराला ढकलून दिलं होतंस. अच्छा, म्हणजे इथे कोणी बघणारे नव्हते म्हणून तुम्ही असं बोलताय का? मग आता कॅमेरा लावा ना सगळीकडे, मग दिसेल तुम्हाला. कॅमेरे? घरात जर कॅमेरे लावले ना तर सगळ्यात पहिल्यांदा तू तोंडावर पडशील. अरे आई बाबा ये बघ स्वानंदी, बघ ये बघ 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 आधीरानं काय अवस्था केली पाहिजे, बघ बघ. अगं ती आत्ता आली आहे, निदान तिला श्वास तरी घेऊ दे. तुम्ही गप्प बसा आता. एक तर तुम्ही माझं ऐकत नाही तर माझ्या मुलीला तरी माझं सगळं बोलणं ऐकू दे ना, माझं मन मोकळं करू दे तिच्यासमोर. मूर्ख आहेस तू, मूर्ख. बाबा बाबा प्लीज शांत व्हा. तुम्ही बाहेर जा बरं, मी बोलते आईशी, मी तिचं ऐकते सगळं. बाहेर जा. बघितलं ना कसे वागतात हे लोक माझ्या बरोबर. ओके तू शांत हो आई, आता आले ना मी, शांतपणे बोलूया आपण. काय झालंय बघू, मला सूज आली आहे का? दुखतोय पण खूप. ओके आपण बोलूया, बघूया काय करायचं पायाचं. तू बस आरामात, मी पटकन आल्याचा चहा घेऊन येऊ तुझ्यासाठी. आणतेस, थांब. हा बस. हा बोल ग. मम्मा तू पडली सगळं, तुला जास्त लागलं तर नाहीये ना? मला खूप टेन्शन आलंय ग. मी एक काम करू का, मी येऊ का तुझ्याकडे? हा तुला जरा बरं वाटेल. काही गरज नाही यायची, एवढं काय झालं नाही मला. तू थांब तिकडे, तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे. तुझी ताई आली आहे ना, ती करेल माझी सेवा. ओ ताई आली आहे का तिकडे? बरं बरं, म्हणजे आता तुला बरं वाटेल. ठीक आहे चल, टेक केअर. हा बाय बाय. बाबा तुम्ही ठीक आहात का? या बाईला काहीच कसं वाटत नाही ग असं बोलायला. ओके ओके तुम्ही शांत राहा बरं. बाबा तुम्हाला त्रास झाला तर? त्रास होतोच आहे ग, का नाही त्रास होणार? उगाच प्रत्येक गोष्टीसाठी त्या आधेरेला जबाबदार धरायचं आणि दोष देत राहायचं. का म्हणून तिने सहन करायचं? हे काही कसं वाटत नाही या बाईला आधीरावर खोटे आळ घ्यायला. बाबा आपल्याला माहिती आहे ना असं काहीच नाहीये, मग बोलू दे ना, तिला काय फरक पडतो? नाही नंदू, नाही, ही सहज दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही आहे. आम्हाला या रोजच्या भांडणाचा ना कंटाळा आलाय ग. मला तरी फक्त राग येतो, पण आधीरा आणि रोहन या बाईचं बोलणं त्यांच्या जिव्हारी लागतं, जिव्हारी. का म्हणून त्यांनी हे सगळं सहन करायचं सांग ना तुम्हाला? ती आधीरा बिचारी लहानपणापासून लाडाकोडात वाढलेली मुलगी आहे. ती ज्या दिवसापासून या घरात आली आहे ना तेव्हापासून ती अतिशय प्रेमानं आणि मनापासून सगळं करते. तरी तिला या बाईचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं, वाटेल ते. हो पण ती एकटी नाहीये, रोहन आहे ना तिला सांभाळायला. पण मी म्हणतो नंदू, मुळात ही वेळ यावीच का? हा, त्याने सुखाने संसार करायचाच नाहीये का? तुला सांगतो, मला तर कधी कधी वाटतं ना त्या दोघांना सांगावं की बाबांनो जा, तुम्ही वेगळे राहा. ही बाई काही तुम्हाला सुखानं जगू देणार नाही. बाबा ऐका ना, जरा थांबा बरं. आपले ना असे सगळे विषय एकत्र होत आहेत. आपण आज फक्त आजच्या दिवसावर फोकस करूया. आणि आजचा काय फोकस आहे आपला? आईचा पाय दुखावला गेलाय म्हणून तिची चिडचिड होतीये, हो ना? तिला बरं वाटतंय, ती शांत होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अगं हे पाय दुखायचं निमित्त आत्ता झालंय ग, पण 12 महिने ही बाई सतत बडबड आणि कटकट करत असते, त्याचं काय? तुला सांगतो नंदू, या घरामध्ये कधी शांतता आणि सुख नांदणार आहे ना हे त्या परमेश्वरालाच ठाऊक. हा काकू बोल. हॅलो समर, बिझी आहेस का? जरा बोलू शकते का? नाही नाही बोल ना. काय ग, काय झालं? ऑल ओके ना? हा आता तसं ठीकच आहे म्हणायचं. काय झालंय काकू? स्वानंदी निघून गेल्याचं कळलं का तुला? निघून गेल्या? सॉरी पण कुठे निघून गेल्या? माहेरी. कधी, म्हणजे का? अरे बापरे, म्हणजे तिने काहीच सांगितलं नाही का तुला? ओ मग सॉरी, चुकून सांगितलं मी. सॉरी 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 सॉरी.
नाही नाही, मी ठीक आहे काकू. आमचं फक्त बोलणं झालं नाही इतकंच. काय झालंय काय, म्हणजे अचानक माहेरी का गेल्या? सगळं ठीक आहे ना? त्यांचे बाबा बाबा नाही, ह्या वेळेला आई. म्हणजे? म्हणजे अरे तिची आई घरातल्या घरात पाय घसरून पडली. अरे देवा. नाही नाही, म्हणजे इतकं सिरियस नाहीये. पाय मोडला बिडला, फ्रॅक्चर बिक्चर अजिबात नाहीये. पण तुला स्वानंदीचं कसं असतं माहितीये ना, जरा कुठे माहेरून फोन आला की धावली लगेच तिथे. असं नाही काकू, आता घरच्यांच्या काळजीने जाणारच ना त्या. हो हो, अगदीच अगदीच. पण फक्त तुला कळवायला पाहिजे होतं, एवढंच मला वाटतं. बरं ते जाऊ दे, स्वानंदीने डॉल बद्दल काही सांगितलं की नाही तुला? अधिराचं काय झालं? ती ठीक आहे ना? अरे देवा, म्हणजे हेही नाही सांगितलं? अरे हे तरी सांगायला हवं होतं ना. अधिराबद्दलच्या गोष्टी किती महत्वाच्या असतात तुझ्यासाठी हे माहितीये ना तिला. काकू प्लीज, आधी तू अधिराला काय झालं ते सांग मला. अरे अपसेट झाली अरे आपली डॉल. तर स्वानंदीची आई पडली आणि सगळा दोष अधिराला दिला की अधिराने ढकललं असं सांगते ती आता सगळ्यांना. काय? व्हॉट नॉनसेन्स. तेच ना. अरे आता स्वानंदीने हे तरी सांगायला पाहिजे होतं ना तुला. बिचारी माझी डॉल खूप अपसेट झाली आहे रे ते. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो. मी करतो अधिराला फोन, बोलतो तिच्याशी. थँक गॉड. आता तुझ्याशी बोलले ना, मला खरंच मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं झालं. प्लीज प्लीज माझ्या डॉलशी बोलशील ना समर, प्लीज. हो, बाय. सावकाश थांब. तुला चादर हवी आहे का अंगावर? दे थोडी. हे घे. थँक्यू. बघ जमलं की नाही? आणि आई आता पायावर सूजही दिसत नाहीये बरं का? पण दुखतोय ग अजून. आता तुझ्या ह्या दुखण्याला पण आपण असं पळवून लावूया. कसला पळवून लावते. गोळी दे जरा. झोप पण नीट येत नाहीये. ते गोळीने झोप येईल तर बरं होईल. अगं एक मिनिट, काय कशाला गोळ्या वगैरे? आणि हे असं कोण उघड्या गोळ्या टाकतं का आई? काही गोळ्यांची गरज नाहीये, अशीच झोप लागेल तुला. ऐक, झोपायला गेले ना स्वानंदी की नको नको ते विचार येतात ग बाई. कसे काय विचार येतात डोक्यात? काय काय आधीनं मला असं ढकलून दिलंय. उद्या पायऱ्यांवरनं ढकलून दिलं तर काय करायचं? पिंट्या दादा, अधिरा, कशी आहेस बाळा? नॉट गुड. आणि सासू तुझ्या? त्यांना पायाला दुखतंय म्हणतात. त्यांनी या सगळ्यासाठी तुला ब्लेम केलंय खरे? ऑफकोर्स पिंट्या दादा, मलाच ब्लेम करणार ते, अजून कोणाला? पण पिंट्या दादा, मी तुला खरंच सांगते, मी का पाडेन सांग ना त्यांना. मी अशी आहे का? मी आतापर्यंत कधी. अधिरा, मला माहितीये तू नाही पाडलंस. तू मला काय एक्सप्लेन करतेस हे सगळं? पण आई मलाच ब्लेम करतात ना. रोहनचं पण हेच म्हणणं आहे का? नाही, रोहनचं असं काही म्हणणं नाहीये. बट यु नो व्हॉट, या सगळ्यामुळे ना आमच्या दोघांमध्ये उगाच चिडचिड होती. आत्ताच चिडचिड करून गेला खूप. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. मी येऊ का तिकडे? आपण भेटूया. हा, नाही नको पिंट्या दादा, तू आत्ताच नको येऊस. कारण नाही ते सगळं मेस्टअप झालेलं आहे ऑलरेडी. आणि तसंही नंदूताई आली आहे. आय गेस शी विल हँडल इट. सो होईल काहीतरी. तू डोंट वरी. ओके? ऐक ना पिंट्या, आता मी तुझ्याशी नंतर बोलू का? ठीक आहे. पण काही वाटलं तर मला फोन कर प्लीज. आय मिस यू पिंट्या दादा. काळजी घे बाळा.